रुक्मिणी मावले ध्यान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा रामकृष्ण हरी
पण मिळाल्याच्या नंतर हा कळायला पाहिजे. त्यांना काही लोकांना मिळायला कळालं नाही, काही लोकांना कळायला मिळालं नाही, तुम्हा आपल्याला मिळायला देखील कळालं नाही. मग कळल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. शरीर एक पंचमहाभूताचं आहे. बरोबर हो. पंचतत्वापासून प्राप्त झालेलं आहे शरीर. आप तेज वायू आकाश पृथ्वी असं पंचतत्वापासून शरीर प्राप्त झालेलं आहे आपल्याला. मग या देहाला हेरफेर आणण्यापेक्षा भगवंताच्या चिंतनाने याला रंगवा. कारण मीराबाईने म्हटलेलं, ऐसा रंग दे की रंग नाही की ते दोघांनी जाऊन जाय सायं दारी उमरिया. श्याम पिया मोरे रंग दे सुनरिया. कारण याला काय रंगवायचं साधन नव्हतं, ते भगवंत परमात्म्याला आम्हाला रंग द्यायचं. प्रत्येकाच्या तालुक्यात होतंय. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारात सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचे नाम. भगवंताचं नाम दुर्लभ आहे, ते घेण्यासाठी पुण्य लागतं. म्हणून तुम्ही आपण भाग्यवान आहे महाराज. भाग्यवंता घरी भाग्यवंताच्याच घरी हे भजन पूजन होतं. आणि ज्याची काही पूर्वीचा ठेवा असेल तोच सत्संगामध्ये येतो, तोच इथे दान धर्म करत असतो. आज ज्यांची पंगत होती आमचे गणेश दादा भोपळे, काय स्वयंपाक होता दादा, सुंदर होता हो. पंक्त मात नव्हते, आम्ही आलो तो इथं. गजानन दादाला म्हणलं आता येत आहे का, बरोबर. पण जाऊ द्या, जेवढे आले तेवढेच भाग्यवान आहे. म्हणून सुंदर स्वयंपाक होता, तो सुंदर वाढला आमच्या त्या भगवान दादाच्या घरच्या बाईना. जेव्हा मी म्हणलं तुम्हाला मी 2-3 वर्ष झाले आणि पण तुम्ही मला दिसल्याच नाही म्हणे. मग आज दिसायसाठीच तुम्हाला वाढते. पोटभर जेव्हा मी म्हणलं कीर्तन करणार, त्यामुळे कीर्तन नाही झालं तर चालेल पण पोटभर जेवण करा. सुंदर असं प्रेम आहे सगळ्यांचं तुमचं माझ्यावरती, आणि असंच प्रेम राहावं हीच मी मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना करते. विठ्ठल विठ्ठल. प्रेमळ होता, देवाला दूध पाजायचा. पण भूतना मावशीचा भाव कसा होता, स्तनामध्ये जर म्हणून भगवान परमात्म्याला संपवू असा तिचा भाव होता. कुणाचा? भूतना मावशी.
देवाला संपवण्यासाठी पुतना मावशीनं आपल्या स्तनामध्ये जहर भरलं आणि देवाला दूध पाजण्यासाठी भावाचं कारण भिन्न भिन्न आहे. भगवान परमात्मा प्रत्येकावर कृपा करतो का? नाही करत. मग पुतना मावशीचा भाव होता देवाला मारायचा आणि नामदेव महाराजांचा भाव होता देवाला दूध पाजायचा. भक्त दोन्ही होते. भक्त दोन्ही होते का? भक्तच होते ते. अगोदरच्या जन्मातली इच्छा भगवान परमात्म्याला पूर्ण करावी लागली. ताईंनी भागवतात तुम्हाला सांगितलं असेल. मी काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही, पण थोडा चुटका सांगते तुमच्या लक्षात येण्यासाठी. अगोदर भगवान परमात्मा काय करतो महाराज? भक्त राखी पायापाशी दुर्जनाशी संहारे. पुतना मावशी जहर पाजण्यासाठी गेली तरी पुतना मावशीचा देवाने काय केला? उद्धार केला. मनामध्ये भाव होता देवाला संपवण्याचा, पण देवाने पुतना मावशीचा उद्धार केला. का केला? अगोदरच्या जन्मातील अपुरं राहिलं होतं. पुतना मावशी कोण होती? रत्नमाला होती. कोणाची बहीण होती? बलिराजाची बहीण होती. देव काय करतो? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्र तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. कोण होता चोरटा? वाल्या कोळी. वाल्याचा काय केला? वाल्मिक केला. नुसता केलाच नाही, केले रामायण रामा. पण केले रामायण रामाधी. स्वतःचाच उद्धार झाला, पण संपूर्ण कोळी लोकांचा झाला. जगात कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत. कोण होता? वाल्याकडे वाट मारू होता, चोरटा होता. काय असं आपल्या चिखलीतल्या बाजारातला चोर होता का? मोठे मोठे शेलकीचे ब्राह्मण मारले होते. पण एक दिवस संताची भेट झाली. संत काय करत नाही. नारदाची भेट झाली. नारदाने सांगितलं तू हे जे करतोय कोणासाठी करतो? माझ्या परिवारासाठी. तुझा परिवार तुझ्या संकटात काम येईल का? नक्कीच येणार. जाऊन विचार. घरी गेला, विचारलं पत्नीला, का ग लक्ष्मी, मी जे काही पाप माणसं मारून पैसा कमावून आणतो, माझ्या हातून पाप होत आहे, या पापाची तू भागीदार होशील का? ती म्हणली मला काय घेणं देणं नाही, फक्त आम्ही खायचे मालक आहे, तुमच्या पापाशी आम्हाला काय घेणं देणं नाही. मुलाने ते सांगितलं, मुलीने सगळ्या संपूर्ण परिवाराने सांगितलं. लक्षात आलं. परत गेला. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणात मस्तक झाला. नारदाला सांगितलं आता मला काहीतरी मार्ग दाखवा. नारद महर्षीने सांगितलं एकच मार्ग आहे, भगवंताचं चिंतन कर. असं कर की त्याने करून तुझा उद्धार होईल. असं डोळे बंद केले आणि देवाचं भजन येतच नव्हतं महाराज. फक्त काय होतं? मारा मारा माराच होतं. मग म्हणला मारा 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 करता करता राम राम झाला. आणि त्या भगवंताने ते शब्द देवाला करून दाखवावं लागले. केले रामायण रामादी. राम प्रभू जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिलं आणि ते कार्य भगवंताला करावं लागलं. एवढं भगवंत भावाचा वकील असतो. विठ्ठल विठ्ठल. मग देव एवढा कुणावर कृपा करतो का नाही महाराज? देव अगोदर परीक्षा घेतो. जनाबाईला सुळावर चढवलं देवानं. रात्रंदिवस देवाचं भजन करणारे जनाबाई. ओव्या गावोनी सोरात, दासी जनीच्या घरात, दळण दळीत रात्रंदिवस देव राहत होता. पण तरी दुःख पाठीशी आहेच. पण साधू संतांनी हार मानली नाही. ते फक्त देवाला सांगत होते, देवा फक्त तू पाहिजे आम्हाला, बाकीच्या गोष्टीची काय
काय घेणं देणं नाही, मनामध्ये फक्त भावच होता महाराज. विठ्ठल विठ्ठल भाव होता इकडे कोणाचा? कैकेयी मातेचा. कैकेयी मातेला भगवान परमात्म्याला वनात पाठवलं. शबरीचा भाव होता आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. भगवान परमात्मा आले, शबरी मातेचा उद्धार केला महाराज. देवाला फक्त भाव पाहिजे आणि भावात शिवाय देव नाही. म्हणून महाराज सांगतात की तुमच्यावर जर देवाची कृपा करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही भाव धरून देवाचं चिंतन करा. अभंगाचा प्रकरण ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी. कोणावरी की जो भाव धरून देवाचं चिंतन करतो त्याच्यावर. तुमच्या आपल्यावरती होणार नाही का? नक्कीच होईल, पण भाव पाहिजे. तुमचा आपला भाव आहे पण का है भगवान भाव का देवाला फक्त भाव पाहिजे.
आमच्या बाबाने सुंदर प्रमाण दिलं. देवा कारणे भावच अकस्मात. खरंच आहे, सुंदर प्रमाण दिलं आमच्या बाबांनी. जीवनामध्ये भावच पाहिजे. तुमच्याकडे खूप संपत्ती असेल, खूप प्रॉपर्टी असेल, पण देवाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला सांगा बाबा, आपण मेल्याच्या नंतर काय काय नेणार आहे सोबत? काय नेणार आहे का? अहो जाऊ द्या, नेण्याचं जाऊ द्या. खूप मोठे मोठे बाथरूम बांधले आपण घरामध्ये. आपल्या त्या बाथरूम मध्ये आंघोळ तरी घालता का? शेवटची आंघोळ कुठं घालता भास्कर बाबा? गल्ली. आणि कोण कोण असतं? सुना लेकी असता का? बाहेरचेच लोक राहतात. बरं जाऊ दे. तो रुपया चिटकवता कपाळाला, तो कोणा तुमच्या खिशातला होता का? कोणी दुसऱ्याचा असतो. तरी लोक भारीच भरतात. काय आहे जीवनामध्ये? काय आहे का? मग सोबत जर येत नसेल तरी लोक किती सांभाळतात त्याला, किती सांभाळतात. सोन्याची लंका होती रावणाची, सोन्याची, पण राहिली का? जळाली. सोन्याची लंका, सोन्याची लंका होती, आपल्या सोन्याची द्वारका होती. कोणाची? भगवान परमात्म्याची. काय झाली? बुडाली. मग देवाची बुडाली, रावणाची जळाली. तुमची आपली काय सोबत येणार आहे? पण तरी लोक भारीच भरतात. मी असा कोणीच नाही, मी असा कोणी नाही. पण तुला बनवणारा कोण असेल? कोणतरी असेल का नाही? नाम मत